श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 23वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळानना दुष्टदानव असुरमर्दना भक्तकाम चकोर चंद्रानना यादवेंद्र आदि पुरुषा हे पयाब्दिवासा यदुकुळ टिळका पुढे बोलवी कथानका जेणे श्रोतिया चित्त दोंदिका आनंदाब्दी उचंबळे मागिले अध्यायी सौराष्ट्रग्रामी गोरी नेमी ननाथा मारुनी पुन्हा उठविले परीक्षा देवनी श्री गुरुच्या भावने मच्छिंद्रे दुर्नी अज्ञानपण मीननाथा सवे केले रुदन परी गोरक्षाचे जाणीवपण परीक्षे ते आणले असो या परी तेथुनी निघून मार्गी करीत चालिले गमन तो तैलंगदेशी गोदा संगमन समुद्र तीरा पातले गोदा संगमी करुणी स्नान आत्मलिंग शिवा ते भावे पूजून तेथुनी गोदेचे तट धरून पश्चिम दिशे गमथाती तो 12 लिंगांतील लिंग समर्थ आवंड्या आणि परळी वैजनाथ तै करून या सव्य गोदा तीर्थ घेऊन या चालिले ते मार्गी चालिता गोदा सव्य तो वाल्मिक स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वतप्राय येऊन या तेथे पोचले ते रान कर्कश अचाट गगनचुंबित तरु अफाट तया माझी तृणफाट न मिळे वाट चालाव्या व्याघ्र जंबुक शार्दूळ हरी वराहरीस काननांतरी हिंडती ते उन्मत्तापरी उग्रवेश दाऊनिया जाळी आवेली कर्दळी सदन की जेथे रश्मीचे नपवे दर्शन की अर्कोदया लपे गगन ऐसा भास वाटतसे बोरी बाबळ पाळस शमी रातांजन कंदर्पनेक नामी खैरहिंवर कंटकधामी काननांत तुरु मीरवती एक तुर्राट अंकी फुल्लाट वरकड तीक्ष्ण कंटक नट तेवी कनक खंड जाळी अचाट पर्णकुटिका जैसी की तया माझी तृण उचित स्थावर तरु जाहले व्यक्त तेणे धरा देवीचे सहसा नितांत झाकिन्नले शरीर महाते कानन सुरस वसन नेसविले भूदेवीस हरितवर्णी कुसुम पदरास भूटलिंगी मीरवली म्हणाल कासया नेसली वसन तो परपुरुष दीनकर गगनी म्हणून कुळवंत दारा लज्जेने स्वशरीरा लपवीती म्हणून मित्रकांता जागा सांडुनी बैसल्या अंबुज भागा धरा देवीच्या लज्जित मार्गा लक्षुनिया रक्षिले ऐसिया परी कानन चाट दर्शन नोहे मही पाठ तेथे पाहुनी मच्छिंद्र सुभट मना माझी दचकला परी कवनार्थ कनकबीट जे होती भस्म जोळींत तस्कर कोणी हरतील तीते म्हणून चित्ती विस्मित तैसा नव्हे आणि कार्थ गोरक्षाचा लोभी स्वार्थ पहावया परीक्षेंत मच्छिंद्रनाथ उदयला आपण घेऊनी अज्ञान पाहे गोरक्षाचे लक्षण ना तरी प्रतापवान तस्कर भय त्या नाही की ये तमाचा प्रताप जेटी अर्का संचरे भयपोटी की उदधीची बळी चंचुपुटी लागता कोप काय थरथराटे की मशकाचे उड्डाणे मंदराचळ व्यापेल की भयाने की सर्पकृत किंवा वृश्चिक दंशाने खगेंद्रा काय भय त्याचे तन्याये मच्छिंद्रनाथ पाळू न शके तस्कर भयाते परी श्री गोरक्षाचे चित्त परीक्षेसी उदेले कल्पुनी चित्ती ऐसी आपरी मग गोरक्षाते जती वागुत्तरी बोलता झाला काननांतरी पाचारुनी निकटत्वे म्हणे वत्सा ऐक बा कैसे उद्भट दिसे विपिन कर्कश तरी काही भय अरण्यास नांदते की तस्करी परमपूर्ण व्यक्त तरुदाटी जेथे अर्क नपडे दृष्टी ऐसी एकाननी कर्कश पोटी मज भय आज संचरले तरी बाळा प्रज्ञावंता आहे की नाही भय सांगाता तस्कर भयाची समूळ वार्ता काननांत न येवो या ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करी मनांत म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेले तया शब्दोदयाचा अर्थ
श्री गुरुजवळ असेल वित्त, म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चये. तरी तो म्हणे ताता कैसे समजावे, फुलावरणी रुखा द्यावी नावे, ऐसे शब्दावरणी मान समजावे, ओळखावे सुज्ञानी. तस्मात गुरुपाशी वित्त आहे काय ऐसे विचारित, तरी या शब्दाची असे भ्रांत निरसुनी दूर करावी. ऐसे योजने गोरक्षनाथ, मौन धरोनी मार्गी चालत, परी कानने अधिकोत्तरांत, भयानक दिसे पदोपदी. जवजव कानन भयानक दिसे, तब तव गोरक्षा मच्छिंद्र पुसे, म्हणे बा अरण्य बहुकर्कश, पदोपदी दिस तसे. तरी तस्कर भय येथे आहे की नाही सांग माते, परी गोरक्ष उत्तरांते, काहीच तयाते न देई. जैसा विश्वामित्र समर्थ, मखरक्षणा त्या श्रीरामार्थ, स्थविता तेणे दशरथा ते, परी उत्तर न देई काहीच. त्याची न्याये गोरक्ष मौन धरोनी, गमतसेच सुपंथवनी, तो पुढे चालता देखिले पाणी, संचलपणी स्थिरावले. उदक पाहता संचळवंत, गोरक्षवदे मच्छिंद्रनाथ, म्हणे बा गोरक्षा संचरत येथे, उदक आहे नेटके. तरी माझी झोळी कक्षेंत घालून, पुढे काहीसे करी गमन, तो मीही येतो लगबगे करून, दिशा फिरून पाडसा. ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ, अवश्य गोरक्ष म्हणे त्यास, मग स्कंधी वाहुने मीननाथास, कक्षी झोळी घातली. परी घालिता कक्षे झोळी, वजन अवस्थ लागे हस्तकमळी, मग मनांत म्हणे प्रताप बळी, भययांतची नांद तसे. ऐसे म्हणून स्वचित्तांत, स्कंधी वाहुनी मीननाथ, मच्छिंद्रा सोडून थिल्लरांत, पुढे जात सशिष्य. पुढे जाता शतपावली, कक्षेंतुनी भिक्षा जोळी काढली, त्यांत पाहता देखिली वीट उत्तम हाटकाची. पाहताची दृष्टी कनकवीट, म्हणे की फुकाब्याला मच्छिंद्रनाथ सुबट, मग दाट लक्ष्मी तृणपाट, झुगारिली वीट त्या माझी. त्या कनकविटे समाकृती, पाषाण पाहुनी गोरक्ष जती, झोळींत घालुनी कक्षे प्रती, पुन्हा नेसवी झोळी ते. कक्षे झोळी घालून स्कंधी पुन्हा मीननाथ घेऊन, लगबगोनी मार्गकर्मन करीत असे नाथ तो. सुपंथ लक्षिता तातडीने, एक कोस गेला त्वरे करून, तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून, जात मागुता तातडी. पुढे जातसे गोरक्षनाथ, मागुनी मच्छिंद्र लगबगा येत, परी तो नाटोपे गोरक्षनाथ, मार्गक्रमिता मच्छिंद्रा. परी इतुक्या नेटे भावे, मार्ग मिळता नाटोपावे, तरी लघुशंके लागी धावे, संगत संगमी मिळाल्या. या परिशौच्या सर्वांशी जावे, लागत आहे सर्वानुभवे, संगत संगमी होऊन या ठावे, विसावयासी महाराजा. ऐसिया परी आहे गमन, तेवी मच्छिंद्रा आले घडून, परम तातडी करिता गमन, परी तो न मिळे गोरक्ष. ऐसे परी गोरक्ष नंदन, पुढे चालला सुपंथ पथाने, मार्ग काढिला दीड योजन, जाणून कुण अंतरीची. तो अवचट देखिला तरू, गोरक्ष पाहे दृष्टी परू, मनांत म्हणे व्हावे स्थिरू, येऊ द्यावे नाथासी. ऐसे योजुनी स्वचित्तात, पाहता झाला उंबर तरू ते, तो त्या ठाई पोकरणी अद्भुत, वामतीर्थ देखिले. मग झोळी काढिली कक्षेंतून, स्कंधीचा उतरविला नाथमीन, मग अंबुपात्र करी कवळून, पोखरणींत उतरला. सारुनी आपुले स्नान, अंगी भस्म केले लेपन, उपरी आपुले नेम सारुन, घातले स्नान मीननाथ. तो मार्गाहुनी मच्छिंद्रनाथ, अति तातडीने आले तेथ, स्नान करुनी यथास्थित, नित्यकर्म सारिले. सकळ सारिले नित्यनेमा, बैसले मार्गी विश्रामा, बैसल्या उपशब्द उगमा, पुन्हा दावी मच्छिंद्र. म्हणे बारे गोरक्षनाथ, कर्कशारण्य येथपर्यंत, आपणा लागले भयानकवत, पुढेही लागेल ऐसेची. येरू म्हणे जी गुरुराया, याहुनी पुढे अधिक काय,
मच्छिंद्र म्हणे काही भय काननिया आहे की. गोरक्ष म्हणे वागुत्तर की महाराजा असता जडपर डर होता जो तो डरथोर मागेची राहिला आहे जी. आता नाही डर कैसा स्वस्थ असावे काया वाचा मागे राहिला भावसाचा जड डराचा महाराजा. तरी आता कृपा देही आपणापाशी डर नाही मग भय कैचे कानन प्रवाही जड असल्या अचाट. यावरी बोले मच्छिंद्रनाथ आपणाजवळ जड आहे बहुत आटक वीट भस्म जोळींत श्रीराज्यांतुनी आणली म्हणून तू ते भयस्थित विचारितो काननांत येरू म्हणे अशाश्वत जडही नसे डर गेला. ऐसे म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्राचे काय चित्तांत चित्ती म्हणे हाटक विटे ते सांडिली की कळेना. ऐसे म्हणता गोरक्षनाथ मच्छिंद्र तळमळी पहावया ते परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे. तो महापर्वत गर्भगिरी उभे चढताची लघुशंका करी पर्वत माथा गोरक्ष मौनवरी मज समजेल म्हणून. मग दोन घटिका स्वस्तिक्षेम सेविती ते विश्राम उपरी अवयव परीक्षालून मार्गक्रमो म्हणताती. ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपुलाल्या झोळ्या घेऊन कक्षे अडकवुनी बांधिती. तो मच्छिंद्र आपुली घेऊनी जोळी विकासूनी पाहे नेत्रकमळी तो कनक नसे पाषाणवळी झोळी माझी नांद तसे. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत आहा आहा म्हणून आरंबळत कनक वीट गेली म्हणून. मच्छिंद्र बोले क्रोधे करून तुवा टाकिले रे माझे धन तू ते ओझे काय दारुण झाले होते तयाचे. आहा आता काय करू कोठे पाहू हा भांगारू परमयत्नी वेचुनी शरीरू हाटक आणिले होते म्या. तरी हा थोर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते हातींचे सांडूनी गेले वित्त तरी देवक्षोभ जाणावा. ऐसे म्हणून दडदडा धावत पुन्हा परतोनी मागे पाहत ठाई ठाई चाचपीत उरकीत म्हैसी. ऐसी करोनी अपार चेष्टा अंग टाकी मही प्रतिष्ठा गडबडा लोळोनी सुंदे स्पष्टा करकमळे पीटी तसे. पुनः पुन्हा मही उकरी इकडे तिकडे पाषाण करीत भाळावरती ठेवूनी हस्त कर्म बुडाले म्हणतसे. ऐसे म्हणून आक्रोश करीत दीर्घस्वरे हंबरडा फोडित जीवास सोडू म्हणत कैसे केले देवाने पिशाच्या सम भ्रमण करीत म्हणे माझे येथे आहे वित्त धावोनी उकरा माहिते कोणीतरी येऊन या. गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे नदेशी धन तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी. ऐसे अनाओळखीने बोलत तेने हृदय दचकला गोरक्षनाथ मग मच्छिंद्राचा धरोनी हात पर्वतावरी नेतसे. तो महानाग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी चढता लघुशंका करी पर्वत माथा गोरक्ष. सिद्धियोग मंत्र जपुनी मंत्रधार कनकवर्णी सकळ पर्वत देदीप्यमानी शुद्ध हाटकी मीरवला. मग श्री गुरुसी नमन करून म्हणे लागेल तितुके घेईजे सोने ते मच्छिंद्र पाहुनिया जाण म्हणे धन्य धन्य गोरक्षा. गोरक्ष म्हणे गुरुनाथा लागेल तितुके घ्यावे कनका येरू म्हणे तू परिसनिका लाभलासी पाडसा. मग हृदयी धरुनी गोरक्षनाथ म्हणे बाधन्य आहे ससूत सकळ सिद्धींचे माहेरयुक्त होऊनी जगी मीरविसी. मग मी ऐसा परिसटा कोण काय करू फार सुवर्ण उत्तम निधाना लागी सांडून वल्ली रसा का पहावे. हातींचा टाकुनी राजहंस व्यर्थ कवळू फोल वायस की कामधेनू असता गृहास तक्रमागे घरोघरी. दैवे निधी लाभल्या हाती किमर्थ शोधाव्या किमया युक्ती चिंतामणीची असता वस्ती चिंता करावी कासया ते.
ते बाळका कैसे कळे पूर्ण, अर्थ लाधला तुझ योगाने, आता कासया व्हावे सुवर्ण, सकळ निधी अससी तू. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, उपरी गोरक्ष विचार करीत, म्हणे महाराजा आजपर्यंत कनक जोळी वागविले, तरी ते वागवावया कारण, कोणता होता मनिकाम, तीच कामना दृश्यमान. माते दावी महाराजा ये रुमणे वत्सा ऐक, मम हृदयींची होती भूक, आपुले देही मोडुनी हाटक, बहु साधून ते पूजावे, तया हटकाचे करुणी अन्न, मिळवावे अपार संतजन, भंडारा करावा ऐसे मन, मनकामने ते वेधले. इतुकाची अर्थ होता चित्ती, म्हणून वागविले हाटका प्रती, यावरी बोल गोरक्ष जती, तरीही कामना फेडी नमी. मग पर्वती बैसवोनी मच्छिंद्रनाथा, आपण पुन्हा उतरला खालता, उचलोनी नेले माथा पर्वत माथी गोरक्षे. मग गंधर्वास्त्र जपोनी होटी, स्वर्गा प्रेरिली भस्म चिमूटी, तेणे करुणी मही तळवटी, चित्रसेन उतरला श्रीनाथासी करुणी नमन, उभा राहिला कर जोडून, म्हणे महाराजा आज्ञा कोण, काय कार्य करावे मी. ये रुमणे गंधर्वनाथा, आणि कपाचारी गंधर्व येते, त्यांसी पाठवून मही वरते, मेळा करा सर्वाही. नाना बैरागी संन्यासी, जपी तपी संत योगियांसी, येथे आणोनी समाजेसी, अन्नदाने उत्साह करावा. सुरवर गंधर्व गणसहित, देवदानव किन्नरवांसहित, मेळवोनी अपरिमित, आनंद उत्साह करावा. ऐसे सांगताची चित्रसेनाते, मग चित्रसेन पाचारी गंधर्वांते, एकशत गंधर्व मही वरते, प्रकट झाले येवोनी. मग त्या गंधर्वांसी चित्रसेने, सांगुनी सर्व वर्तमान, दाही दिशा प्रेरणा करून, प्रज्ञावंत आणिले की. जपी तपी योगशीळ, गुप्त प्रकट आणिले सकळ, नवनाथादी ऋषिमंडळ, येवोनिया पोहोचले. शुक दत्तात्रेय याज्ञवल्की, वसिष्ठ वामदेव कपिल शेखी, व्यास पाराशर नारद ऋषी, वाल्मिक पाचारिले गंधर्वी. 88 सहस्र ऋषिभार, स्वर्गीहुनी उतरले देव किन्नर, चारण गंधर्वादी वसुलोका पार, तपोलोक पातले. त्यांतची अष्ट वसूंसहित, उपरी चराला विमान व्यक्त, तेणे येताची मच्छिंद्रास वृत्तांत, किळोतळेचा सांगितला. की सोडुनी स्त्री देशवनी, सिंहल द्वीपा गेली मैनाकनी, परी तुमच्या वियोगे करुणी, क्षीण शरीर झालीसे. तरी असो कैसे ते, भेटेल तुम्हा ईश्वर सत्ते, परी योगक्षेम स्वशरीराते, आहात की त्रिवर्ग. मच्छिंद्र म्हणे अहो जिताता, तव कृपेची दृष्टी असता, सदा मिरवू सर्वक्षेमता, पदोपदी अर्थाते. ऐसे वदता उभय जाण, तो देवांस उतरला पाकशासन, ब्रह्मा विष्णू रुद्रादिपूर्ण, मही लागी उतरले. श्रीनाथासी भेटोनी सकळ, मग ठाई ठाई सर्व मंडळ, विराजुने वार्ता सकळ, ठाई ठाई करिताती. येरीकडे गोरक्षनाथे, पाचारुनी मच्छिंद्राते, म्हणे समुदाय अपरिमित, मिळाला की महाराजा. तरी तुमची कनकवीट, आणोनी देतो सुभट, तितुक्यांत अर्थ सारोनी सुभट, बोळवावे समस्तांते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, काय करू ही कनकवीट, तुझ एवढा शिष्यवर्गात, असता चिंता नसे मज. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, गदगदाहासे गोरक्षसूत, म्हणे महाराजा प्रतापवंत, सकळ तुम्ही प्रगटला. ऐसे बोलोनी वागुत्तरी, माथा ठेवी चरणांवरी, म्हणे महाराजा स्वशरीरी, स्वस्थ आपण असावे. अष्टसिद्धी अणिमा गरिमा, प्राप्ती प्राकार
काम्या आणि महिमा वशित्व इशित्व आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचारा पाचारिल्या अष्टजणी येवोनी लागल्या गोरक्ष चरणी म्हणती आज्ञा करा स्वामी कामनेसह अर्थाते ये रूमणे व प्रिय भामिनी तृप्त करावे मंडळी लागुनी षड्रसान्न रुची करोनी संतुष्ट सर्व करावे मग तेथ अवश्य म्हणोनी सिद्धी वेचित्या झाल्या आपुल्या बुद्धी अन्न निर्मिले पर्वत मांदी षड्रसादी पक्वाने ऐशा सिद्धी योजिल्या कामा याच परिसडा समार्जन आराम सप्तही सटव्या नेमुनी उत्तमा मही पवित्र करीतसे त्या सप्तही सटव्या कोण ऐका तयांची नामाभिधाने आणि तयांते काय कामाने निरोपिले विधीने तरी त्या उत्पत्ती स्थानी जन्मकाळा जावोनी लक्षावे यानी बाळा विधी अक्षरे लिहिली भाळा वाचुनी पाहती सटव्या जरी सप्तसटव्या मानवासी शोभा न मिरवे असुर प्रदेशी रान सटवी वनचरांसी विलोकुनी जातसे वृषभ अश्व गावांचे पशु घोड सटवी आहे त्यांच वास त सटवी खेचरांच पक्षिकुळा मिरवतसे अंबुधा सटवी जळचरांत सबुधा सटवी उदळी जात ऐसिया कामी सटव्या सात कमलोद्भवे लाविल्या त्या सातही परिचारिका सडा समार्जन करीती निका या परी वाढणे आनंदोदिका जळदेवता आराधिल्या कुमारी धनदा नंदा विमला लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञान मंगळा नववी समर्थ देवता बाळा या नवही वाढिती सकळाते गंधर्वे करावे पाचारणे समाचार घ्यावा अष्टवसूने चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टानी उपरीचर वसूने करपल्लवी सकळांसी दक्षिणा द्यावी मच्छिंद्र करीत आघवी प्रदक्षिणा भावार्थे चित्रसेन गंधर्वपती तांबूल देतसे सर्वांप्रती आणि तीर्थसे गंगा भागीरथी तोयवाढी सर्वांते या परी अष्टोत्तर शततीर्थे पाणी वाहती समर्थे आणि उचलणे उच्छिष्ट पात्राते ऐशी कामे करिताती महानुभाव जो उमापती अति आदरे स्वपंक्ती अप्सरा किन्नर गायन करीती नारदादी येवोनिया ऐसे नेम नेमोनिया कामा दिधले ऐसे कार्य उगमा आनंदोत्साह होता सुकर्मा सर्वानंद हेलावे ऐसी होता आनंद स्थिती परी गहिनी आठवला गोरक्ष चित्ती मग येऊनिया मच्छिंद्रा प्रती बोलता झाला प्राज्ञिक हे महाराजा गुरुनाथा प्राणीमात्र आले समर्था परी कर्दम पुतळा गहिनी नाथा येथे आणावा वाटते ऐसे मोहक ऐकोनी वचन म्हणे गंधर्वा पाठवोन कौंतिगे सहित मधुब्राह्मण बाळास आणावा मग चित्रसेना सांगोनी वृत्तांत पत्र लिहिले मधुविप्राते सुलोचन गंधर्वाचे ओपुन हस्ते कनकगिरीशी पाठविला गंधर्व जाओनी कनकगिरीसी भेटोनी कौंतिगे मधुविप्रासी मग आनंदोत्सव वृत्तांतासी निवेदिले सकळ तेथे मग पत्र देवोनी त्या हाती वाचुनी पाहे विप्रमूर्ती पाचारण हे मजकुरशक्ती ध्याना लागी संचरली मग बाळास सपरिवार येता झाला मधुविप्र मुक्काम महीवर साधुनिया पोचला सप्तवर्षी गहिनी नाथा आणुनी लोटला पदावरुता मच्छिंद्र अंकी घेऊन त्याते प्रेमे चुंबन घेतसे अतिस्नेहाने करोनी लालन म्हणे अवतारी करभंजन गैबी जन्मला गहिनी नाम सकळा लागी दिठावी ऐसिये स्नेहाचा परमावसर
पाहोनी बोलता झाला शंकर, की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्रा. तरी त्या अवतरणी नेमस्ती, मही मिरवे नामांप्रती. तरी त्या अनुग्रहाचे स्थिती, गहिनीनाथ वदविला. तरी त्या ते विद्या अभ्यासून, सकळ अधिकारी करावा पूर्ण. मी अनुग्रह याचा घेईन, पुढील ते अवतारी. ऐसे सांगता शिव त्यास, मग बोलावनी गोरक्षास. प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास, गोरक्षाने देवविला. सर्व देवांचे साक्षी सहित, मौळी ठेविला वरदहस्त. ब्रह्मपरायण गहिनीनाथ, जाहला सत्य परियेसा. अनुग्रह उत्साह मंडळी संगम, एकमास उभवला आनंद द्रुम. मग कुबेरा पाचारुनी नेम, सांगता झाला गोरक्ष. म्हणे हा कनकगिरीचा घेवोन, आम्हा देई अपार भूषण. सकळ मंडळी गौरवोन, पाठवणे स्वस्थाना. मग तो कुबेर बोले वचन, येथेची असो द्यावे धन. मी लागेल तैसे इच्छे समान, भूषणा ते आणितो. मग अपार दिंडे वस्त्रे आणून, महत्वासारखे दिधले वाटोन. द्रव्यादी देवोनी याचक जन, तोषविले सकळ. सकळ तोषले पावोनी मान, पावती आपुले स्वस्थान. परी मच्छिंद्र तेथे राहोन, अभ्यासिती गहिनी ते. उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता, तो आपुले स्वस्थाना जाता. त्या सवे देवने मीननाथा, सिंहलद्वीपी पाठविला. उपरी चरवसूने मीननाथ, केला किळोतळेच्या हस्तगत. मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत, निवेदिला तियेसी. किळोतळेने ऐकोनी वृत्तांत, नेत्री आणिले अश्रुपात. म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ, कैसा भेटेल कळेना. उपरी चर बोले वो शुभाननी, चिंता न करी काही मनी. एक वेळा मच्छिंद्र मुनी, निजदृष्टी पाहसील. ऐसे म्हणून उपरीचर गेला, येरी करे किळोतळा. हृदयी कवळोनी मीननाथ बाळा, प्रेमे चुंबन घेतसे. म्हणे बाळा माझी एखंती, होतसे की तुझ प्रती. सोडोनी आलासी नाथ निगुती, श्रीमच्छिंद्र पीतया ते. ऐसे बोलोनी मीननाथा ते, वारंवार चुंबन घेत. येरीकडे गर्भाद्री ते, गहिनी विद्या अभ्यासी. तये वेळेस कोण कोण तेथे, राहिले होते ऐका नाथ. विचार करोनी उमाकांत, गर्भाद्री ते राहिले. अदृश्य अस्त्र नगी पेरेरून, स्वस्थाना गेला कुबेर निघोन. तेणे नगतो कनकवर्ण, झाकोळून पै गेला. परी गर्भाद्री पर्वतांत, वस्तीस राहिला उमाकांत. तो अद्यापि आहे स्वस्थानांत, म्हातार देव म्हणती त्या. तयाचिया पश्चिम दिशेसी, कानिफा राहिला शिष्यकटकेसी. वस्ती करोनी नाम त्या ग्रामासी, मढी ऐसे ठेविले. तयाचे दक्षिण पर्वती, राहता झाला मच्छिंद्र जती. त्याहुनी पूर्वेस मही पर्वती, जालिंदर राहिला. आणि त्या पर्वता पैलदेशी, नागनाथ राहिला वडवा नळेशी. आणि रेवणसिद्ध जयामयेशी, विटे ग्रामी राहिला. वामतीर्थ गर्भाद्री पर्वती, राहता झाला गोरक्ष जती. सेवेसी शिष्य ठेवोनी सप्ती, विद्या सांगे गहिनी ते. 1 वर्ष पर्यंत अभ्यासिला गहिनीनाथ. सकळ विद्येचे स्वसामर्थ्य, तया देही साठविले. परी कोणती गावी मधुब्राह्मण, गेले होते गहिनीस ठेवोन. ते जालिंदरा समीप दिशे कारण, वस्ती लागी विराजले. विराजले परी गहिनीनाथ, अभ्यासिते झाले पात्र भरित. मग गोरक्ष बोलवोनी त्या ते, विप्रापाशी पाठविला. यावरी त्या वस्तीस, वसते झाले बहुत दिवस. शके 10 वर्षांस, समाधी त्यानी घेतल्या. घेतल्या परी यवन धर्म, कबर व्यक्त झाले आश्रम.
पुढे औरंगजेब ते पाहून पुसता झाला लोकांसी, ह्या कोणाच्या असती खबरी, ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारी, मठींत कान्होबा पर्वती मच्छिंद्र, आवडते स्थान यांचे ते. त्याहुनी पूर्वेस जालिंदर, विराजली त्याची कबर, त्याहुनी खालता वल्लीथोर, गहिनीनाथ नांदतसे, मग तेणे ऐकुनी ऐसी मात, पालटिले त्या नावांते, जानपीर जालिंदराते, ठेविले असे राजाने, गहिनीनाथास गैबीपीर, नाम ठेविले तेविसाचार, मही जदी बांधोनी पुजारे, ठाई ठाई स्थापिले, मच्छिंद्र आणि कानिफाचे, नामाभिधान बदुलनी साचे, मायाबा कान्होबा बोलोनी साचे, यवन पुजारी स्थापिले, कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य, राजबागशर नाम ठेविले त्याने, म्हणाल केले यवन कारण, ऐसे विपरीत त्या राये. परी समाधी पाहिल्या कबरी ऐशा, म्हणून त्या ते पडला भास, की हे पीर असतील यवन कुळींचे, म्हणून प्रविष्ट करावे, म्हणून ऐसे कृत्य घडले, या परी ऐकोनी श्रोता बोले, की कबरयुक्त नाथ केले भले, काय म्हणून झाले ती, तरी ते अंतरसाक्ष नाथ, यवन राजे होतील महिते, ते छळतील हिंदू देवांते, म्हणून कबरी बांधिल्या. परी हे असो असे कथन, मध्ये कथा असती दे दीप्यमान, नाथानी योजुनी आपुलाले स्थान, ठाई ठाई राहिले, गोरक्ष सटव्या ठेवोनी रक्षण, निघता झाला तीर्था कारण, त्या सटव्या तेथे अद्याप राहून, रक्षिता ती स्थानासी. या परी पुढे गोरक्षनाथ, भेटेल जाऊने भरतरीस, ती कथा पुढे रसाळ भरित, श्रोतीये श्रवणे स्वीकारा, नरहरिवंशी धुंडिकुमर, कवी मालू असे संत किंकर, कथा सांगेल भक्तिसार, भरतरीचे आख्यान. स्वस्ति श्री भक्तिकथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, त्रयोन्विशतितमाध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणम् अस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार त्रयोन्विशतितमाध्याय संपूर्णम्.